माणूस आहे. मी जे बोलतो ते करतो. लोक माझ्यावर टीका करतात, आरोप करतात. माझा आवाज थोडासा मोठा आहे. लोकांना वाटतं याला ही सारखं दमातच बोलतो का. आता मला हळू बोलता येत नाही, त्याला मी काय करू. आता मी असं म्हणालो, अरे बाबांना ऐका. अरे पण ते त्यांना समजणार नाही, त्याचं काय. त्याच्यामुळे जो काही माझा आवाज माझ्या आईबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर मला मिळालेला आहे, तो आवाज माझा आहे. त्यात माझा काय दोष आहे. माझा काहीच दोष नाही. त्याच्यावर तुम्ही पण काही काळजी करू नका. आम्ही सुनील असेल, संभाजी असेल, शहाजी असेल, यांना सगळ्यांना साथ देऊ. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. कारण मी देखील इथं ज्यावेळेस पालकमंत्री झालो त्यावेळेस मी अतिशय तरुण होतो. 25 वर्षापूर्वीची गोष्ट. 25 वर्ष झाली मला राजकारणातून. 35 वर्ष झाली. आज 8-8 वेळेला लाखाच्या मतांनी बारामतीकर निवडून देतात. काहीतरी मला काम करत असेल म्हणूनच देतील ना, का कुणी 8-8 वेळेला निवडून देतील. अरे एकदा निवडून आल्यावर दुसऱ्यांदा निवडताना फाट फाटती. गळ्याच्या कुठं बोलते असं आहे सगळं. आणि त्याकरता आम्ही काम करतोय. राज्यातल्या नव्या दमाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी आणि सगळेजण उभे राहू.